आवाज येतोय का रे? कमेंट करा. आपलं चालू आहे गुणोत्तर प्रमाण. गुणोत्तर प्रमाणामधले आपले टाईप 8 झालेत. टाईप किती झालेत? 8 झालेले. पुढचा टाईप क्रमांक 9. टाईप क्रमांक 9 बघा. टाईप क्रमांक 9 मधला पहिला क्वेश्चन. ते म्हणते दोन संख्यांची बेरीज 60 असून दोन संख्यांची बेरीज 60 असून त्यांच्यातील फरक 10 तर त्या संख्यांचं गुणोत्तर किती? तुम्ही त्या ठिकाणी दोन चलातील समीकरण बनवून पण सॉल्व्ह करू शकता, पण दोन चलातील समीकरण बनवत बसू नका. एकदम साधी आणि सिंपल मेथड सांगतो तुम्हाला. तुम्हाला दोन संख्यांचं गुणोत्तर काढायचं. अगोदर मोठी संख्या काढा, अगोदर लहान संख्या काढा. मोठी संख्या काढण्यासाठी काय करायचं माहिती का? मोठी संख्या काढण्यासाठी बेरीज घ्यायची. बेरीज अधिक करायचं फरक. फरक किती आहे तुमचा? बेरजेचं आणि फरकाची ऍडिशन करायची, भागीला 2 करायचं, तुम्हाला मोठी संख्या मिळून जाईल. 60 ने किती आलं तुमचं? 70. 70 भागीला 2 केलं किती आलं तुमचं? 70 चे निम 35. मोठी संख्या आली तुमची 35. तुम्हाला लहान संख्या काढायची. लहान संख्या काढण्यासाठी काय करायचं माहिती का? लहान संख्या काढण्यासाठी त्या दोन संख्यांची बेरीज 60 घ्यायची, वजा त्यातला फरक किती आहे तुमचा? 10 वजा करा. म्हणजे बेरीज आणि फरकांची वजाबाकी करायची, छेदामध्ये 2 करायचं. 60 वजा 10 केले 50. 50 भागीला किती आलं? 2. 50 ला जर 2 न भागलं तर आलं तुमचं 25. मोठी संख्या आली 35, लहान संख्या आली 25. ती म्हणते त्या दोन संख्येचं गुणोत्तर काय? गुणोत्तर म्हणजे तुलना भागाकाराच्या स्वरूपामध्ये करणे. 35 आणि इथं आलं तुमचं 25. 5 7 35, 5 5 किती आलं? 25. त्या दोन संख्येचं गुणोत्तर आलं 7-5. त्या दोन संख्येचं गुणोत्तर किती आलं तुमचं? 7-5. आलं का? चेक करून घ्या. ही सांगितलेली मेथड जी आहे लक्षात ठेवा. ही सांगी मोठी संख्या कशा पद्धतीनं काढायची आणि लहान संख्या कशा पद्धतीनं काढायची हे लक्षात ठेवा. तुम्हाला वयवारीमध्ये सुद्धा आहे, हे लक्षात असू द्या. चला, दोन संख्यांची बेरीज 77 आहे तर त्यांच्यातील फरक 21 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती विचारले? दोन संख्यांची बेरीज 77 आहे. मी सांगितलंय मोठी संख्या काढायची आपल्याला. अगोदर मोठी संख्या काढा. तुम्हाला मोठी संख्या लहान संख्या विचारतील, गुणोत्तर विचारतील, काही विचारू द्या, ह्याच पद्धतीनं जावा. दोन संख्यांची बेरीज 77 आहे, अधिक फरक करायचा, फरक 21 आहे आणि भागीला 2 करायचं. 7 आणि 7 आणि 2 आले 9, भागीला आलं तुमचं 2. बे चोक 8 राहिलं, एक 92 18 म्हणजे 98 ची निम्मा केलं तुमचं 49 आलं. तुम्हाला लहान संख्या काढायची आहे. लहान संख्या काढायची. लहान संख्या काढण्यासाठी काय करायचं? बेरीज 77 आहे, फरक 21 आहे, म्हणजे बेरीज आणि फरकाची वजाबाकी करायची आणि छेदामध्ये 2 करायचं. 7 मधून 1 गेले 6 राहिले, 7 मधून 2 गेले राहिले किती तुमचे? 5. छेदामध्ये आलं तुमचं 2. 56 च्या निम्मी बे 2 4 राहिला, 1 बे 8 16 28 आलं. मोठी संख्या आली 49, लहान संख्या आली तुमची 28. ती म्हणते दोन संख्येचं गुणोत्तर काय? म्हणजे 49 आणि 28चं गुणोत्तर काय? दोन संख्या भागाकाराच्या स्वरूपामध्ये मांडणेच म्हणजे ते गुणोत्तर असतं. भाग द्या, इथं कितीनं भाग जातो? 7 7 49, 7 चोक 28. पुन्हा भाग जात असेल घालाव, पण भाग जात नाहीये कारण 7 ही मूळ संख्या आहे. त्या दोन संख्येचं गुणोत्तर किती भेटलं आपल्याला? 7-4. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन. दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांची बेरीज 120 आहे, त्यांच्यातील फरक 24 आहे तर त्यांचं गुणोत्तर किती भेटले? अगोदर मोठी संख्या काढून घ्या. मोठी संख्या काढायची आपल्याला. मोठी संख्या बरोबर काय करायचं? बेरीज घ्यायचं. बेरीज अधिक फरक, फरक आहे 24, भागीला करायचं 2 आपल्याला. 120 आणि 24 ची ऍडिशन केली किती आली? 144. 144 भागीला 2 केलं. बे 7 14, बे 2 4, 72 आलं. मोठी संख्या जी मिळाली ती मोठी संख्या मिळाली 72. लहान संख्या काढून घ्या. लहान संख्या बरोबर, हे परीक्षेत असलं लहान संख्या मोठी संख्या लिहित बसू नका. बेरीज दोघांची किती संख्येची? 120 आहे, त्यांच्यातील फरक किती? 24. बेरीज आणि फरक, बेरीज आणि फरकांची वजाबाकी करा, वजा 24. छेदामध्ये किती आलं? 2 आलं. 120 मधून 20 गेलं, राहिले तुमचे 100. 100 मधून 4 गेले, राहिले तुमचे 96. राहिले किती? 96. 96 भागीला 2 केलं. बे चोक 8, बे 8 16, 48 आलं. लहान संख्या आली 48, मोठी संख्या आली 72. ती म्हणते या दोन संख्येचं गुणोत्तर काय? दोन संख्या भागाकाराच्या स्वरूपामध्ये तुलना करणे म्हणजेच गुणोत्तर असतं, बरोबर.
8 संग 8 8 8 9 72 8 9 72 8 संग 48 आलं बरोबर का 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 3 2 आलं 3 असतं त्या दोन संख्येचं गुणोत्तर जे भेटलं ते किती भेटलं 3 असतं क्लिअर का रे बाबा टाईप क्लिअर का मला सांगा हा नेक्स्ट क्वेश्चन चला पुढं हे क्लिअर झालं 3 क्वेश्चन क्लिअर का बाबा जर तुम्हाला दोन संख्यांची बेरीज दिली असेल त्यांच्यातील फरक दिला असेल आणि गुणोत्तर विचारला असू दे किंवा गुणोत्तर विचारायच्या अगोदर मोठी संख्या विचारू द्या लहान संख्या विचारू द्या जर मोठी संख्या विचारली असेल तर बेरीज अधिक फरक करा बेरीज अधिक फरक करा भागीला 2 करा लहान संख्या विचारली असेल तर बेरीज वजा फरक करा भागीला किती करा 2 करा आन्सर तुम्हाला मिळून जाईल दोन संख्यांचं गुणोत्तर 4 7 आहे त्यांच्यातील फरक 42 आहे तर मोठी संख्या काय म्हणते दोन संख्यांचं गुणोत्तर ऑलरेडी 4 7 दिलेलं आहे त्यांच्यामधला फरक म्हणजे 7 वजा 4 बरोबर फरक किती आला तुमचा 42 7 वजा 4 किती आलं तुमचं 3 3 बरोबर आलं तुमचं 42 3 1 3 3 चौक 12 एक भाग जो मिळाला तो एक भाग कितीचा मिळाला आपल्याला 14चा मिळाला ती म्हणते मोठी संख्या कोणती गुणोत्तर मोठं ती मोठी संख्या असेल तुमचं गुणोत्तर 7 मोठं आहे 7 ला काय करायचंय 14 ने गुणायचंय 7 चौक 28 7 7 आणि 2 9 आले तुमचे 14 7 किती आलं 98 मोठी संख्या भेटली आपल्याला 98 चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे क्लिअर दोन संख्यांचं गुणोत्तर 5 11 त्यांच्यातील फरक 90 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती दोन संख्येचं गुणोत्तर 5 11 आहे त्यांच्यामधला फरक जो 90 आहे म्हणजे या दोन संख्येमधला फरक म्हणजे 11 वजा 5 बरोबर किती आलं तुमचं 90 11 वजा 5 किती आले 6 6 बरोबर आलं तुमचं 90 6 1 6 राहिले किती 3 6 35 एक भाग जो आला 6 आणि 90 15 सक्क 90 एक भाग जो आला तो एक भाग आला 15चा आपल्याला विचारले लहान संख्या कोणती लहान गुणोत्तर ती लहान संख्या असेल लहान गुणोत्तर 5 आहे 5 गुणाकारामध्ये 15 केलं 15 5 किती आलं 75 लहान संख्या जी भेटली ती लहान संख्या किती भेटली आपल्याला 75 चला क्लिअर जाऊया पुढं नेक्स्ट क्वेश्चन चला 10 टाईप क्रमांक 10 जर 1/3 सी बरोबर ए असेल म्हणजे 1/3 सी चा जर ए असेल आणि 6/5 बी बरोबर तुमचं सी असेल तर ए बी सी यांचं गुणोत्तर काय विचारलंय तुम्हाला एबीसी चं गुणोत्तर काढायचंय जर बघितलं तर 1/3 सी बरोबर तुमचा ए आहे याचा अर्थ 1/3 तसंच लिहिलं ए तसंच लिहिलं सी गुणाकाराला इकडे जाईल भागाकाराला म्हणजे ए आणि सी चं गुणोत्तर आलं 1/3 म्हणजे एकाच 3 आलं ए ची व्हॅल्यू आली 1 सी ची व्हॅल्यू किती आली तुमची 3 आली पुढे म्हणते 6/5 बी बरोबर सी आहे याचा अर्थ तुम्ही असं लिहिलं सी लिहिलं बी गुणाकाराला इकडे जाईल तुमचा भागाकाराला इकडे राहिलं 6/5 म्हणजे सी आणि बी चं गुणोत्तर आलं 6/5 किती आलं 6/5 आलं आपल्याला विचारलं एबीसी चं गुणोत्तर काय ए बी सी चं गुणोत्तर काय ए बी आणि सी चं गुणोत्तर काय ए बी चं गुणोत्तर किती आहे रे मला सांगा ए बी चं गुणोत्तर किती आहे तुमचं ए चं गुणोत्तर 1 आहे ए चं गुणोत्तर 1 आहे बी चं गुणोत्तर किती आहे तुमचं बी चं गुणोत्तर 5 आहे बी चं गुणोत्तर 5 आहे पुन्हा बी चं गुणोत्तर किती आहे बघा तुमचं बी चं गुणोत्तर 5 आहे सी चं गुणोत्तर किती आहे तुमचं सी चं गुणोत्तर किती दिलं तुम्हाला 1 6 आणि 1 3 आहे म्हणजे याचा अर्थ सी ला मध्ये लिहा आपण काय करूया सी ला मध्ये लिहूया आणि इकडे लिहूया बी ला सी चं गुणोत्तर आहे तुमचं सी आणि बी चं गुणोत्तर किती आहे बघा अगोदर सी आणि बी चं गुणोत्तर जे दिसतंय तुम्हाला सी आणि बी चं गुणोत्तर 6 सी चं 6 आहे बी चं किती आहे तुमचं 5 आहे बरोबर ना पुन्हा मला सांगा ए चं किती आहे तुमचं एकच आहे ए चं गुणोत्तर 1 पुन्हा सी चं गुणोत्तर किती आहे तुमचं ए आणि सी चं गुणोत्तर किती आहे तुमचं ए आणि सी चं गुणोत्तर एकाच 3 आहे ए आणि सी चं गुणोत्तर एकाच 3 आहे इथं 3 लिहा खाली तुमचं म्हणजे डबल जो दिला ना त्याला मध्ये भागी लिहा अशा पद्धतीने काय करा मग आता काय करायचं माहिती का असा क्रॉस गुणाकार करू शकता असा असा आणि असा पण तसं करू नका कारण तुम्हाला 3 अंक आले तर तुम्हाला ते करता येईल लक्षात 3 संख्येचं गुणोत्तर काढायचं असेल तर त्या पद्धतीने करू शकता 3 पेक्षा जास्त आले तर काय करायचं तर ते जमणार नाही लक्षात ठेवा त्यापेक्षा काय करायचं साधा आणि सिंपल सांगतो मी त्याला हिते एक रिकामी जागा आणि हिते एक रिकामी जागा
हितला 3 उचलायचा, हिता हाय असं लिहायचं. लिहिलं का? हितला 3 उचलायचा, हिता हाय असं लिहायचं. लिहून टाकलं. क्लिअर झालं? मग आता गुणाकार करा, आता गुणाकार करा, आता गुणाकार करा. 3 एकी 3 आलं, 3 संग 18 आलं, 5 त्रिक किती आलं? 15 आलं तुमचं. भाग जातो का तुमचा? जातो. 3 एकी 3, 3 संग 18, 3 5 15. ए चं गुणोत्तर किती आलं? 1 आलं, सी चं 6 आलं, बी चं 5 आलं. पण आपलं ए बी सी चं गुणोत्तर विचारलं. ए चं 1 आहे, बी चं 5 आहे आणि सी चं किती आपलं 6 आहे. याचा अर्थ ए आणि बी आणि सी चं गुणोत्तर आलं एकाच 5 6. एकाच 5 6 आलं का चेक करून घ्या. चला क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन. जर बी चा 2/3 भाग हा ए बरोबर ए लक्षात ठेवा. म्हणजे बी घेतला, बी चा 2/3 भाग काढला तर बरोबर काय येतं तुमचं? ए येते. बरोबर ना? पुन्हा सी चा 1/2 भाग काढला की काय येतं तुमचं? बी येते. पुढे म्हणते ए आणि बी यांची बेरीज 143 असल्यास बी बरोबर किती म्हणते? ठीक आहे, अगोदर गुणोत्तर काढून घ्या. गुणोत्तर काढून घ्यायचं. तर अर्थ 2/3 मी हाय असं लिहिलं, बरोबर ए लिहिला. बी गुणाकाराला इकडे कशा लिहिलं? तुमचा भागाकाराला लिहून जाईल. इकडं मी काय लिहिलं? बी लिहिलं. सी गुणाकाराला इकडे जाईल, भागाकाराला इकडे राहिलं 1/2. चा अर्थ काय झालं माहिती का? ए आणि बी चं गुणोत्तर आलं 2 असते आणि बी आणि सी चं गुणोत्तर आलं 1/2 आलं तुमचं. मग ए बी सी चं गुणोत्तर काढायचं आहे. ए बी आणि सी असं लिहायचं. लिहिलं ना? मग आता काय करायचं? ए आणि बी चं गुणोत्तर किती आहे? 2 असते नाही, इथं लिहा 2 असते. पुन्हा बी आणि सी चं गुणोत्तर, बी चं किती आहे? 1 आहे, इथं लिहा खाली बी च्या खाली. सी चं किती आहे तुमचं? इथं सी चं किती आहे? 2 आहे, 2 इथं लिहून टाका. एक मिनिट मग काय लिहायचं चुकलं? कर आपलं काय तर लिहायचं चुकलं. हा एक मिनिट इथं इथं एकच मिनिट. हा ए आणि सी चं गुणोत्तर आहे ना, ए आणि सी चं गुणोत्तर 1 असते ना, इथं नाही ना, हे येत नाही. एक मिनिट थांबा. ए आणि सी चं गुणोत्तर, तरी म्हणलं चुकीचं काय लिहिलंय. ए आणि सी चं गुणोत्तर किती आहे? 1 असते ना, हे 1 असते. बरोबर ना? पुन्हा सी आणि बी चं 6 किती आहे तुमचं? 5. इथला 3 इथं लिहिला, इथला 6 इथं लिहिला. हा इथला 6 इथं लिहायचा. गुणाकार केला, मग चुकलं बरं. 6 1 6, 6 3 18, 5 3 15. कितीनं भाग जातो? 3 न. 3 2 6, 3 संग 18, 3 5 15. गुणोत्तर 2 6 5 आलं. गुणोत्तर 2 6 5 आलं. ते चेंज करा, ते मी खाली लिहिल्यामुळे चुकलं. ते 2 6 किती आलं तुमचं? 5 आलं. अगोदर ए आणि सी च लिहा. ए आणि सी च मी खाली लिहिलं ना, ते चुकलं. समोरासमोर आलं पाहिजे, समोरासमोर. ते कसं आलं पाहिजे? समोरासमोर. ए आणि सी चं गुणोत्तर 1 असते, समजे 1 वरती आणि 3 खाली लिहिला, त्यामुळे ते उत्तर 1 5 6 आलं. ते चुकलं. तर 1 3 करा. पुन्हा सी आणि बी चं किती आहे? 6 5 करा. मग इथलं एक जागा रिकामी राहते, इथला 6 उचला इथं लिहा. इथली एक जागा रिकामी राहते, इथला 3 इथं लिहा. त्याला गुणाकार करा सगळ्यांचा. भाग जात असेल तर भागाला 2 6 किती आलं तुमचं? 5 आलं. चला हित बघा. हितल्यावर माझ्या लक्षात आलं, ए आणि बी चं गुणोत्तर किती आहे तुमचं? 2 असते नाही. पुन्हा बी आणि सी चं गुणोत्तर, बी चं गुणोत्तर किती आहे तुमचं? 1 आहे. आणि सॉरी 1 आहे आणि सी चं गुणोत्तर किती आहे तुमचं? 2 आहे. हितली एक जागा रिकामी राहिली, हितली एक जागा रिकामी राहिली. हितला 3 उचला, इथं लिहून टाका. हितला 1 उचला, इथं लिहून टाका, कारण हितली एक जागा रिकामी आहे ना. आता गुणाकार करा. बे 1 बे, 3 1 3, 3 2 6. भाग जात नाही. गुणोत्तर 2 3 किती आलं तुमचं? 6 आलं. गुणोत्तर आलं 2 3 किती आलं तुमचं? 6 आलं. ती म्हणतं ए आणि सी यांची बेरीज, ए आणि सी यांची बेरीज
ए आणि सी यांची बेरीज 143 आहे. बेरीज किती आहे तुमची? 143 आहे. ए आणि सी आणि यांची बेरीज किती आहे? 143. ए चं गुणोत्तर किती आहे मला सांगा? 2 आणि सी चं आहे 3. ए चं 2 आहे, सी चं 6 आहे. तुमचं बरोबर आलं 143. 6 आणि 2 किती आले? 8. 8 बरोबर आलं तुमचं 143. बरोबर आहे का रे? 8 बरोबर 143. 3 2 7 किती? बरोबर. ए व सी यांची बेरीज 143. बी बरोबर किती? बी चे भाग किती आहेत रे? 3. तर 3 बरोबर किती? 3 बरोबर किती? चला, 143 गुणाकारामध्ये 3 केलं, भागीला किती केलं? 8 केलं. कॅल्क्युलेशन चुकतंय का रे? बीचा 2/3 भाग. एबीसी यांची बेरीज आहे. इथं चुकलं जरा, तरी म्हणलं असं का व्हायला लागलं? भाग का झाला? इथं आहे ना, इथं ए बी आणि सी म्हणा, इथं बी पण लावा तुमचा. म्हणजे 2 अधिक 3 अधिक 6 बरोबर किती आलं तुमचं? 143. भाकस, कारण इथं बी राहिलं तुमचं टायपिंग मध्ये, बी पण ऍड करून टाका. 6 आणि 3 9, 9 आणि 2 किती आले? 11. 11 बरोबर आलं 143. 11 1 हे 11, राहिले 3. 11 त्रिक 33. एक भाग आला 13चा. एक भाग किती आला? 13चा. आता भाग गेला बरोबर. विचारले बी बरोबर किती? बी चे भाग किती आहेत रे तुमचे? बी चे भाग 3 आहेत. एक भाग 13चा असेल तर बी चे भाग, तर बी बरोबर 13 गुणाकारामध्ये एक भाग 13चा, बी चे भाग 3 आहेत. 3 13 त्रिक आलं 39. बी बरोबर आलं 39. बी बरोबर किती आलं तुमचं? 39. काय केलं लक्षात आलं? मी इथं सांगितलं बी चा 2/3 भाग बरोबर ए आहे. पुढे म्हणते सी चा 1/2 भाग बरोबर बी आहे. तर म्हणते ए बी सी, मग ए आणि सी घेतल्यामुळे ते लक्षात पुढे जाईना, कॅल्क्युलेशन होणार. तिथं बी राहिलं होतं. मग मी काय केलं? ए बी चं गुणोत्तर काढलं, बी गुणाकाराला इकडे भाग करायला 2/3, म्हणजे ए बरोबर 2 आलं, बी बरोबर 3 आलं. इकडं पण सी गुणाकाराला इकडे भाग करायला जाईल, बी आणि सी चं गुणोत्तर 1/2 आलं. मग मला काय करायचं? ए बी आणि सी चं गुणोत्तर काढायचंय. डबल जे अंक असतो, डबल जे लक्षात ठेवा तुम्हाला अक्षर आहे त्याला मध्यभागी बरोबर लिहायचं. म्हणजे ए बी सी लिहून घ्या. मग ए आणि बी चं गुणोत्तर 2 असते ना, इथं 2 लिहा, इथं 3 लिहा. पुन्हा बी आणि सी चं गुणोत्तर किती? 1 2. तर बी च्या खाली 1 लिहा आणि सी च्या खाली 2 लिहा. मग इथली एक जागा रिकामी राहत होती आणि इथली एक जागा रिकामी राहत होती. मग इथली जागा भरण्यासाठी काय करायचं? इथला 3 उचलायचा, इथं आहे असं लिहायचं. इथली जागा भरण्यासाठी इथला 1 उचलायचा आणि हाय असं लिहायचं. ही मेथड लक्षात ठेवा. क्रॉस मध्ये असं असं आणि असा पण गुणाकार होतो, पण ते 3 लाच होतो. लक्षात ठेवा. 3 पेक्षा जास्त लिख त्याला ती यूज होत नाही. 4 5 6 7 8 येऊ द्या, तुम्हाला ही मी सांगितलेली मेथड यूज होईल. मग काय केलं? गुणाकार केला. बे 1 बे म्हणलं, 3 1 3 म्हणलं आणि 3 2 किती आलं? 6. ए बी आणि सी चं गुणोत्तर 2 3 किती आलं? 6 आलं. मग पुढे म्हणते ए बी सी यांची बेरीज 143 आहे. म्हणून ए घेतला 2, बी घेतला 3, सी घेतला 6, कारण त्याचं गुणोत्तरच आहे ना. आणि बरोबर 143. ऍडिशन केली, 11 बरोबर 143. एक भाग आला 13चा. बी बरोबर विचारलं, बी चे भाग 3 आहेत 3. मग एक भाग 13चा तर 3 भाग बरोबर किती? तर 13 किती आलं तुमचं? 39. चला, क्लिअर झालं. पुढे चला, इथं म्हणते 5/8. 5/8 हा बी चा भाग आहे. बी चा 5/8 भाग बरोबर तुमचा ए आहे. पुढे काय म्हणते बघा? 2/3. सी चा भाग बरोबर किती आहे तुमचं? बी आहे. तर एबीसी चं गुणोत्तर किती विचारले? एबीसी चं गुणोत्तर काढायचं. मी काय केलं? येत तसाच ठेवला. बी गुणाकाराला इकडे गेलं, भागाकाराला इकडे राहिलं 5/8. किती राहिलं? 5/8. म्हणजे एबी चं गुणोत्तर किती आलं? 5/8 5/60 आलं. पुढे इकडे काय केलं? मी बी तसाच ठेवला. सी गुणाकाराला इकडे जाईल, भागाकाराला इकडे राहिला 2/3. किती राहिलं? 2/3. बी आणि सी चं गुणोत्तर आलं 2/3. ती म्हणते काय माहिती का? ए बी सी चं गुणोत्तर काढा. ए बी आणि सी चं गुणोत्तर काढायचं आहे आपल्याला. मग ए बी चं गुणोत्तर किती आहे? 5/60. ए 5 आहे, बी किती आहे? 8 आहे. ओके. पुन्हा बी आणि सी चं गुणोत्तर, बी चं गुणोत्तर 2 आहे तर बी च्या खाली 2 लिहा. सी चं गुणोत्तर 3 आहे तर बरोबर इकडे 3 लिहा, कारण आपण पहिल्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा समोरासमोर लिहायचं, ते एकदा खाली लिहिल्यामुळे आपलं चुकलं होतं. तसं होता कामा नये.
बी आणि सी चं दोनास 3 आहे तर बी च्या पुढे बरोबर 2 च्या पुढे बरोबर 3 आला पाहिजे, लक्षात ठेवा. काय सांगतो लक्षात दे. नाहीतर इथं 2 लिहिलंय आणि इथं वरती 3 लिहिलंय तर चुकणार ते. इथे एक जागा रिकामी आहे आणि इथे एक जागा रिकामी आहे. इथला 8 उचलायचं, इथं लिहून टाकायचं. इथं जागा रिकामी, इथला 2 उचलायचं, इथं 2 लिहून टाकायचं, लक्षात ठेवा. ओके. मग आता गुणाकार करा. 5 दोन्ही किती आलं तुमचं? 10 आलं. 8 दोन्ही किती आलं? 16 आलं. 8 3 किती आलं? 24 आलं. मला सांगा ए बी इकडे लिहितो. ए बी आणि सी चं गुणोत्तर किती आलं? 10 16 किती आलं तुमचं? 24. भाग जात असेल तर भाग घालवा, नसेल तर तसंच ठेवा. भाग जातो. बे पंचे 10, बे 8 16, बे 1 बे, बे 2 4. आता भाग जात नाहीये. ए बी सी चं गुणोत्तर आलं 5 8 12. 5 8 12 आलं का चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. बी चा 304 भाग बरोबर ए आहे. बी चा काय केलं तुम्ही? 304 भाग केला तर बरोबर ए येते तुमचं. पुढे सी चा तुम्ही 2/5 भाग केला तर बरोबर काय येते तुमचं? बी येते. मग ते म्हणते एबीसी चं गुणोत्तर काय? मी ए हाय असा लिहिला. बी गुणाकाराला इकडे जाईल भागाकाराला. इकडे राहिलं तुमचं 3/4. ए बी यांचं गुणोत्तर आलं 3/4. किती आलं? 3/4. 3/4 म्हणजे 3/4. हा मी बी हाय असा लिहिला. सी गुणाकाराला इकडे जाईल भागाकाराला. इकडे राहिलं 2/5. बी आणि सी चं गुणोत्तर भेटलं 2/5. मग आपल्याला काय म्हटलं माहिती का? ए बी आणि सी चं गुणोत्तर काय? एबीसी चं गुणोत्तर काय विचारलंय मला सांगा. ए आणि बी चं गुणोत्तर किती आहे? 3/4. इथल्या 3 3च्या समोर बरोबर 4 आलं पाहिजे, खाली नाही. पहिल्या गणितात तसं झालं, लक्षात आपलं त्यामुळे चुकलं होतं ते. 3/4 आलं. पुन्हा बी आणि सी चं गुणोत्तर किती आहे? 2/4. बी च्या खाली बरोबर 2 आलं पण आणि बी च्या खाली बरोबर 2 आलं पण आणि बी च्या समोर, बी ची व्हॅल्यू 2 तर 2 च्या समोर बरोबर 5 आलं पण इथं 5 आलं दोन, कारण 2/5 आहे. मग इथे एक जागा रिकामी राहिली, इथे एक जागा रिकामी राहिली, ती भरून घ्या. कशी घ्यायची? इथली भरून इथला 4 उचलायचा, इथं लिहून टाकायचं. इथं जागा रिकामी, इथला 2 उचलायचा, इथं 2 लिहून टाकायचं आणि आता गुणाकार करा. 3 दोन्ही किती आलं? 6. 4 दोन्ही किती आलं? 8 आणि 4 पंचे किती आलं? 20 आलं. ए बी आणि सी यांचं गुणोत्तर 6 8 किती आलं? 20 आलं. भाग जात असेल तर भाग घालवायचा आहे. भाग जात असेल तर भाग घालवायचा आहे. ए चं गुणोत्तर 6 आहे, बी चं 8 आहे आणि सी चं 20 आहे. भाग जातो तुमचा कितीनं भाग जातो रे? 2 न. बे त्रिक 6, बे चोक 8, बे 1 बे, बे 0 0. गुणोत्तर भेटलं आपल्याला एबीसीचं 3/4 10. 3/4 10 आलं का चेक करून घ्या. हे गणित असं का आले रे? हे चला हे गणित पुढे चला. टाईप क्रमांक 11. जर ए आणि बी यांचं गुणोत्तर 3/4 आहे, बी आणि सी यांचं गुणोत्तर 5/7 आहे, तर ए आणि सी यांचं गुणोत्तर किती? प्रश्न बरोबर आहे का एकदा चेक करू द्या. ठीक आहे. ए आणि सी चं गुणोत्तर विचारले. मग ठीक आहे ना, ए आणि सी चं जरी विचारलं असेल तर आपण काय करूया? ए बी सी चं अगोदर काढूया. ए बी आणि सी चं गुणोत्तर काढूया. ए आणि बी चं गुणोत्तर किती आहे? 3/4. बरोबर लिहायचं 3/4. बी आणि सी चं किती आहे? 5/7. तर बी च्या खाली 5 आहे, बी चं तर सी च्या खाली 7 आहे, तर 5 च्या समोर बरोबर 7 आला पाहिजे, वरती नाही गेला पाहिजे. वरती गेला की चुकलं, लक्षात ठेवा. मग आता मला सांगा, इथं जागा रिकामी राहिल्यात ना तुमच्या, त्या जागा भरून घ्या. इथे एक जागा रिकामी, इथला 4 उचलायचा, इथं लिहून टाकायचं. इथे एक जागा रिकामी, इथला 5 उचलायचा, इथं लिहून टाकायचं. गुणाकार करा. 5 3 किती आलं? 15 आलं.
4 पंचे 20 आलं, 7 चोक किती आलं तुमचं 28. भाग जातोय का रे इथं? आता सगळ्याला भाग घालवायची गरज नाही, आपल्याला विचारलंय काय बघा, ए आणि सी चं गुणोत्तर काय असेल. ए चं गुणोत्तर 15 हे लिहा आणि सी चं गुणोत्तर किती आहे तुमचं 28 आहे. आता भाग जातो का तुमचा 3 न जातो का रे? नाही जात. याचा अर्थ ए आणि सी यांचं गुणोत्तर आलं 15/28. किती आलं? 15/28 आलं का? चेक करून घ्या. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन. ए आणि सी यांचं गुणोत्तर किती विचारलंय तुम्हाला? चला जाऊया पुढं. इथं ए बी एच आणि सी चं विचारलंय, आपण काय करूया, ए बी आणि सी यांचं सगळ्याच काढूया गुणोत्तर. ए बी सी यांचं सगळ्याचं गुणोत्तर काढूया. ए आणि बी यांचं मला सांग गुणोत्तर 4/5 आहे. ए च्या खाली 4 लिहा, बी च्या खाली 5 लिहा. पुन्हा बी आणि सी यांचं 3 असं आता तर बी च्या खाली 3 आला पाहिजे, बरोबर 3 च्या समोर 7 आला पाहिजे. सी चं किती आलं? 7 आलं. हित एक जागा रिकामी राहिली, हितला काय करायचा? 5 उचलायचा आणि हाय असं इथं 5 लिहायचं. हित एक जागा रिकामी, हितला 3 उचलायचा, इथं हाय असं लिहायचं. तर सगळ्याचा गुणाकार करा. 4 त्रिक आलं 12, 5 त्रिक आलं 15 आणि 7 आलं तुमचं 35. मग आपल्याला काय विचारलं माहिती का? ए आणि सी यांचं गुणोत्तर किती? ए आणि सी यांचं गुणोत्तर विचारलेलं आहे. ए चं गुणोत्तर किती आहे तुमचं? 12 आणि सी चं गुणोत्तर किती आहे तुमचं? 35. भाग जातो का? भाग जात नाही. गुणोत्तर भेटलं आपल्याला 12/35. आलं का? चेक करून घ्या. 12/35. जाऊया पुढं. ए बी चं गुणोत्तर 3/4, बी सी चं 2/5, तर सी आणि ए चं गुणोत्तर किती विचारले? अगोदर आपण ए बी आणि काय करूया? सी चं गुणोत्तर काढून घेऊया, नंतर बघूया सी आणि ए चं गुणोत्तर. ए आणि बी चं गुणोत्तर किती आहे? 3/4. ए चं 3 आहे, बी चं किती आहे तुमचं? 4 लिहा. बी आणि सी चं किती आहे? 2/5. बी च्या खाली 2 लिहा, बरोबर 2 च्या पुढे लिहा तुमचं 5, कारण सी चं किती आहे तुमचं? 5. हिथे एक जागा रिकामी राहिली तुमची, हिथे एक जागा तुमची रिकामी राहिली, जागा भरून घ्या. हितला 4 उचला, इथं आहे असा लिहा. हितला 2 उचला, इथं आहे असा लिहा. तर गुणाकार करा, तुम्हाला एबीसीचं गुणोत्तर मिळून जाईल. 3 दोन्ही किती आलं? 6, 4 दोन्ही 8 आणि 4 पंचे 20. ए बी आणि सी यांचं गुणोत्तर भेटलं 6, 8 किती भेटलं? 20. आपल्याला विचारलंय सी आणि ए चं गुणोत्तर किती? सी आणि ए चं गुणोत्तर काढायचंय. सी चं गुणोत्तर किती आलं रे? 20 आलंय आणि ए चं गुणोत्तर किती आलंय? 6 आलंय. कितीनं भाग जाईल तुमचा? 2 न. बे त्रिक 6, बे एक बे, बे शून्य शून्य. सी आणि ए चं गुणोत्तर भेटलं 10/3. सी आणि ए चं गुणोत्तर भेटलं 10/3. आलं का? चेक करून घ्या. ए बी चं गुणोत्तर 5/2 आहे, बी आणि सी चं 3/7. तर एबीसी चं गुणोत्तर विचारले आपल्याला. ए बी आणि सी चं गुणोत्तर विचारलंय, बरोबर ना? मग मला सांगा, ए आणि बी चं गुणोत्तर 5/2 आहे, इथं 5 आलं, इथं तुमचं 2 आलं. पुन्हा मला सांगा, बी आणि सी चं किती आहे? 3/7. बी चं 3 आहे, 3 च्या पुढं बरोबर 7 आलं, 3/7 आलं. हिथे एक जागा रिकामी राहिली, हिथे एक जागा रिकामी राहिली, ती भरून घ्या. हितला 2 उचलायचा, इथं आहे असं लिहायचं. हिथे एक जागा रिकामी, हितला 3 उचलायचा, इथं आहे असं लिहायचं. मग आता गुणाकार करा. 5 त्रिक किती आलं तुमचं? 15. 3 दोन्ही आलं 6 आणि 7 दोन्ही किती आलं? 14 आलं. तिन्ही संख्येला भाग जातो का?
15 6 आणि 14ला एका संख्येने भाग जातो का जात नाही. ए बी सी चं गुणोत्तर आलं 15 6 14. 15 7 14 आलं का चेक करून घ्या. चला क्लिअर का. टाईप क्रमांक 11 क्लिअर करे बाबा. बघा पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर 4:5 आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर 2:3 आहे. पहिली संख्या 32 असल्यास तिसरी संख्या काय म्हणते. बघा पहिली आणि दुसरी संख्या. समजा ही पहिली संख्या इथं लिहितो असं. पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या. पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर 4:5 आहे. पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर 4:5. दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर किती आहे तुमचं 2:3. दुसऱ्याचं 2 आणि तिसऱ्याचं किती आहे 3. बरोबर 2च्या समोर 3 आला पाहिजे. मग आता काय करा माहिती आहे, हिथे एक जागा रिकामी राहिली भरून घ्या. कशी घ्यायची मी सांगितलं. 5 उचलायचं इथं लिहून टाकायचं. हिथे एक जागा रिकामी, इथला 2 उचलायचं इथं लिहून टाकायचं. तर सगळ्याचा गुणाकार करा. तुम्हाला पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर, पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर मिळून जाईल तुम्हाला. मग इथं 4 दोन्ही किती आलं 8 आलं. 5 दोन्ही किती आलं 10 आलं. आणि 5 3 किती आलं 15. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का नाही ते चेक करायचं. जात असेल तर घालवायचं, नसेल तर तसंच ठेवायचं. जातोय का नाही येत जात. ओके. म्हणजे गुणोत्तर भेटलं आपल्याला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या संख्येचं 8 10 किती भेटलं 15 भेटलं. ती म्हणते पहिली संख्या जर 32 असेल, पहिली संख्या किती आहे रे तुमची 32 आहे. मग पहिल्या संख्येचे भाग किती आहेत 8. 8 म्हणजेच 32. 8 म्हणजे 32. का रे पहिली संख्या 32 आहे, पहिल्या संख्येचे भाग किती आहेत तुमचे 8. 8 1 8 8 चोक 32. एक भाग आला 4चा. एक भाग कितीचा आला 4चा. ती म्हणते तिसरी संख्या काय. तिसरी संख्या काढण्यासाठी तिसऱ्या संख्येचे भाग किती आहेत बघा. तिसऱ्या संख्येचे भाग जे आहेत ना ते भाग आहेत 15. किती आहेत 15. 15ला एका भागानं गुणा. एक भाग 4चा आहे. 15 चोक किती आलं 60 आलं. तिसरी संख्या जी भेटली ती तिसरी संख्या भेटली आपल्याला 60. दुसरी विचारली, दुसरीचे भाग 10 आहेत. 10ला 4 न गुणा 10 चोक किती आलं 40. पहिली 32, दुसरी 40, तिसरी 60. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न घ्या, सोडवा प्रयत्न करा. चला जाऊया पुढं.
बघा पहिली आणि दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर 50 आहे. पहिली संख्या इथं लिहिली, दुसरी संख्या इथं लिहिली, तिसरी संख्या. बरोबर का रे? पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर 5 आहे. इथं लिहिलं 5, इथं लिहिलं 6, कारण दुसऱ्याचं 6 आहे. पुन्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर 2 असते ना, म्हणजे दुसऱ्याचं 2 आहे, तिसऱ्याचं किती आहे तुमचं 3 आहे. 2च्या समोर बरोबर 3 आलं पाहिजे, वरती नाही जायचं, लक्षात ठेवा. गेले की चुकणार. इथली जागा भरून घ्या, इथला 6 उचला, इथं हाय असल्या. इथली जागा भरा, इथं 2 हाय असल्या. आता गुणाकार करा, तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर मिळेल. 5 दोन्ही आलं 10, 6 दोन्ही आलं 12, 6 3 आलं 18. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का? जातो. बे पंचे 10, बे सक्क 12, बे 9 18. आता भाग जात नाही. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर भेटलं. किती भेटलं आपल्याला? 5 6 9 भेटलं. 5 6 9 भेटलं. ती म्हणते पहिली संख्या 35 आहे. पहिल्या संख्येचे भाग 5 आहेत रे. 5 म्हणजेच 35. पहिल्या संख्येचे भाग 5 आहेत. 5 म्हणजे 35. एक भाग काढून घ्या. 5 7 35. एक भाग आला तुमचा 7चा. ती म्हणते तिसरी संख्या काय? तिसरी संख्या काढण्यासाठी तिसऱ्या संख्येचे भाग किती आहेत बघा. तिसऱ्या संख्येचे भाग 9 आहेत. 9 गुणाकारामध्ये 7 करा. 9 7 किती आलं तुमचं? 63 आलं. 63 आलं का चेक करून घ्या. तिसरी संख्या 63 आली का चेक करून घ्या. ए बी यांच्या पगाराचं गुणोत्तर 4:5 आहे. ए आणि सी यांच्या पगाराचं गुणोत्तर 2:3 आहे. जर बी चा पगार 24,000 रुपये असल्यास सी आणि एच्या पगारामधला फरक किती? याचा अर्थ सी आणि एचा अगोदर पगार काढावा लागेल तुम्हाला आणि नंतर फरक निघेल तुम्हाला. ठीक आहे, असू दे, काही प्रॉब्लेम नाही. बघा, ए बी आणि इथं लिहितो मी सी, तिघाचा अगोदर गुणोत्तर काढून घेऊया. ए बी सी तिघाचं गुणोत्तर काढूया. ए आणि बी यांच्या पगाराचं गुणोत्तर 4:5 आहे. म्हणजे ए आणि बी यांचं गुणोत्तर 4:5 आहे. इथं लिहिलं 4:5. पुन्हा बी आणि सी यांचं किती? रे बी आणि सी दिले ना. ए आणि सी यांच्या पगाराचं गुणोत्तर, ए आणि सी यांच्या पगाराचं गुणोत्तर, ए आणि बी. काहीतरी चुकतं का रे? हा, ए आणि काय दिलंय? सी दिलंय, बरोबर का? एक काम करा, इथं ए बी दिलेलं आहे बघा, इथं काय दिलंय तुम्हाला? ए सी दिलेलं आहे. डबल कोण ए आहे, याचा अर्थ ए ला मध्ये ठेवा. म्हणजे इकडे करा, बी ए च करा. इथं बी लिहा, इथं ए लिहा, पुन्हा इथं काय लिहा तुमचं? सी लिहा. बरोबर बसून जाईल तुमचं. मग मला सांगा, बी आणि ए चं गुणोत्तर. ए बी चं गुणोत्तर 4:5 आहे. बी आणि ए चं म्हणजे बी चा अगोदर लिहा. बी चा आहे 5 आणि ए चं किती आहे तुमचं? 4 आहे. 4:5 आहे ते 5 4 करा, काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा ए आणि सी चं गुणोत्तर 2 असतील. ए चं 2 आहे आणि सी चं किती आहे तुमचं? 3 आहे राजा. आता गाळ्याला जागा भरून घ्या, म्हणजे रिकाम्या जागा भरून घ्या. इथला 4 उचला, इथं लिहून टाका. इथला 2 उचला, इथं लिहून टाका. आता गुणाकार करा, तुम्हाला बी ए सी चं गुणोत्तर मिळून जाईल. बी ए सी चं गुणोत्तर 5 दोन्ही आलं 10, 4 दोन्ही आलं 8 आणि 4 त्रिक आलं 12. भाग जातो बे पंचे 10, बे चोक 8, बे सक्क 12. आता भाग जाणार नाहीये. बी ए सी चं गुणोत्तर आलं. बी ए सी चं गुणोत्तर आलं 5 4 6, 5 4 6. तुम्ही डायरेक्ट एबीसी लिहिलं तर चुकणार, लक्षात ठेवा. कारण जे डबल आहे, डबल जो आला त्याला बरोबर मध्यभागी ठेवायचं, हे लक्षात असू द्या. ओके, मग आता पुढे काय म्हणते? बी चा पगार. बी चे भाग किती आहेत रे? बी चे भाग 5 आहेत. 5 म्हणजेच किती आहे तुमचं? 24,000. 5 म्हणजे तुमचं 24,000 आहे. एक भाग काढा, 5 चोक 20, बरोबर का? राहिले तुमचे 4, 5 48, वरचे 2 शून्य. एक भाग जो आला तो एक भाग आला 4,800चा. एक भाग कितीचा आला? 4,800चा आला. मग आता सी चा पगार काढा, ए चा पगार काढा. ए चा पगार बरोबर ए चं गुणोत्तर किती आहे रे? 4. 4800 गुणाकारामध्ये 4 करा. 4 0 0 4 0 0 4 8 32, हातच्याला 3, 4 16, 16 3 किती आले तुमचे? 19. 19,200. ए ला जो पगार आहे तो ए ला पगार आहे 19,200. पुढं कणाचा काढायचा आहे आता आपल्याला? सी चा पगार काढायचा आहे. सी च्या पगाराचे गुणोत्तर किती आहेत बघा? 6 आहे. म्हणजे एक भाग 4,800चा आहे, तर गुणिले किती करा? 6. 6 0 0 6 0 0. ओके, 6 8 48, हातच्याला गेला 4, 6 चोक 24, 24 आणि 4 किती आलं? 28. 28,000 किती आलं? 400.
दोघांमधला फरक विचारले, याचा अर्थ 28,800 वजा 19,000 तुम्हाला 200 करायचं आहे. 006 8तून 9 जात ना, उचला हातच्या उसना घेतला झाले 18, 18तून 9 गेले 9, इथं 0, 9,600. दोघांच्या सी आणि एच्या पगारामधला फरक आला 9,600. 9,600 आला का चेक करून घ्या. बरोबर आहे का रे बघा. ए बी यांच्या पगाराचं गुणोत्तर 4:5, ए आणि सी यांच्या पगाराचं गुणोत्तर 2:3 आहे. बी चा पगार जर 24,000 रुपये असला, सी आणि एच्या पगारामधला फरक किती? ए 4 बी 5 आहे, 4:5 बरोबर आहे. पुन्हा ए आणि सी यांच्या पगाराचं गुण 2:3, ए 2 आहे, सी 3 आहे. इथं 4 लिहिला, इथं 2 लिहिला. 5 2 10, 4 2 8, 4 3 12, बे 5 10, बे 4 8, बे 6 12, 5 4 6. पुढे म्हणते बी चा पगार, बी चे भाग किती तुमचे 5 भाग, बरोबर आहे की 24,000, 5 चोक 20, राहिले 4, 5 8 40, वरचे 2 शून्य, 1 भाग ठीक आहे, बरोबर आहे की रे. चला पुढे जाऊया. ए बी सी या गुंतवणूकदारापैकी ए बी यांच्या नफ्याचं गुणोत्तर 5:7 आहे. बघा, गुंतवणूकदार कोण आहेत आपल्याकडे? ए आहे, बी आहे आणि सी आहे. यांच्या नफ्याचं गुणोत्तर दिले, ए आणि बी यांच्या नफ्याचं गुणोत्तर 5:7 आहे, दिलेलं 5:7. पुन्हा बी आणि सी यांच्या नफ्याचं गुणोत्तर 3:4, 3:4, बी चं 3 आहे, सी चं 4 आहे. इथली जागा रिकामी इथं भरून घ्या, इथली जागा रिकामी इथं 3 लिहा, इथं लिहा तुमचं 7. आता गुणाकार करा, एबीसीचं गुणोत्तर मिळून जाईल तुम्हाला. 5 त्रिक आले 15, 7 त्रिक आले 21, 7 चोक आलं 28, 7 चोक आलं 28. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातोय का हे चेक करा, नसेल तर तसंच ठेवा. ए बी आणि सी यांचं गुणोत्तर भेटलं 15 21 28. ती म्हणते ए ला 6,000 रुपये नफा झाला, ए ला 6,000 रुपये नफा झाला, ए च्या नफ्याचे भाग 15 आहेत. 15 बरोबर 6,000, 1 2 आणि 3, 15 1 15, 15 चोक 60, वरचे 2 शून्य. एक भाग किती आला रे? 400 आला. एक भाग 400 आला. ती म्हणते सी ला किती रुपये मिळाले? सी च्या नफ्याचे भाग 28 आहेत. सी बरोबर 28 नफ्याचे भाग आहेत. एक भाग 400चा 400 न गुणा. इथं किती आलं तुमचं? 4 8 32, हातच्याला गेला तुमचा 3, बरोबर करे. 4 8 32 3, 4 2 8, 8 9 10 11, वरचे 2 शून्य, 11,200. 11,200 आलं का चेक करून घ्या. सी ला किती रुपये नफा मिळाला? 11,200. इकडे काय कॅल्क्युलेशन चुकलं होतं करे? 4 0 0, 4 4 8 32, हातच्याला 3, 16 16 17 18 19, बरोबर आहे. पुढे चला. क्लिअर आहे का? क्लिअर. एबीसी या 3 व्यक्तींना सरासरी 75,000 रुपये. सरासरी म्हणते 75,000. सरासरी 75 म्हणजे एकूण किती? तर एकूण रक्कम काढून घ्या. एकूण कशी काढायची रक्कम? एकूण रक्कम बरोबर 75 ला किती न गुणायचं? 3 न गुणायचं, कारण 3 व्यक्ती आहेत ना. 75,000 ला 3 न गुणायचं, कारण 3 व्यक्ती सरासरी वाटले त्यांची. 3 0 0, 3 0 0, 3 5 15, हातच्याला 1, 7 त्रिक 21, 21 आणि किती आलं? 22, 22,500. 22,000 सॉरी 75,000 म्हणता येणार रे. हा ठीक आहे, 1 मिनिट. 75,000, 75,300 गुणाकारामध्ये 3 0 0 0, 3 5 15, हातचे 7 त्रिक 21, 21 22.
2,25,000. 2,25,000 वाटले. मग ते अनुक्रमे कसे वाटले? 3,5,7 या प्रमाणात वाटले. तर सी ला ए पेक्षा किती रुपये जास्त मिळाले? सी ला ए पेक्षा किती रुपये जास्त मिळाले असं म्हणतंय. मग इथं तुम्हाला 3 अधिक 5 अधिक 7 बरोबर तुमचं 2 2 5 0 0 आणि 0 2,25,000. 7 आणि 5 12 12 13 14 15. 15 बरोबर इकडं तुमचं 2,25,000 आलं. तर भाग द्या. 15चा वर्ग 225 म्हणजे इथं आलं 15 वरचे 1 2 आणि 3 0. एक भाग जो आला तो एक भाग आला 15,000चा. किती आला? 15,000चा. एक भाग 15,000चा आला. मग आपण काय करूया? सी ची रक्कम किती आहे बघूया. सी ला किती मिळाले? तर सी चे लक्षात ठेवा भाग जे आहेत. सी चे भाग जे आहेत ते तुमचे आहेत 7. किती आहेत? 7. 7 गुणाकारामध्ये 15,000. बरोबर का? 15 7 किती आलं? 105. 1 2 आणि 3 0. पुढं काय म्हणतं? ए ला किती मिळाले? ए ला किती मिळाले? ए चे भाग किती आहेत तुमचे? 3 आहेत. 3 आहेत. एक भाग कितीचा आहे तुमचा? 15,000चा. 15 त्रिक 45. 1 2 आणि 3. ती म्हणते फरक किती? फरक मला सांगा किती आहे तुमचा? 1,05,000 आहे. वजा करायचं आहे 45,000. बरोबर करे 0 0 0 0. 10तून 4 गेले किती राहिले तुमचे? 6. 60,000 फरक आला. 60,000 दोघांना. म्हणजे सी ला ए पेक्षा किती रुपये जास्त मिळाले? तर 60,000 रुपये जास्त मिळाले. आणि जर तुम्ही 75,000चा आकडा घेतला असता तर 6,000 आला असता. लक्षात ठेवा. हाय असं ठेवलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. काही प्रॉब्लेम नाही. ऑप्शन कसं असेल त्यानुसार सोडवा. समजा आपल्याला हे करायचं नसतं. हे लक्षात आलं तुमच्या? समजा हे करायचं नसतं तर बघा आपण काय केलं असतं? 75,000 आहे असं ठेवलं असतं तर काय झालं असतं? सरासरी किती वाटलेत? 75,000 वाटलेत. बरोबर करे. म्हणजे ए ला 3 भाग वाटलेत, बी ला 5 आणि सी ला 7 भाग. असे मिळून किती वाटले? 75,000 वाटले. 7 आणि 5 12 12 आणि 3 आले 15. 15 म्हणजेच तुमचं 75,000. 15 5 75,000. एक भाग आला तुमचा 5,000चा. एक भाग किती आला? 15 5 75 वरचे 3 0. एक भाग आला 5,000चा. मग सी ला किती मिळाले? सी चे भाग किती आहेत तुमचे? 7. 7 गुणाकारामध्ये 5,000. 7 5 35 वरचे तुमचे 3 0 35,000 मिळाले. बरं ए ला किती मिळाले? तर ए चे भाग किती आहे तुमचे? 3. 3 गुणाकारामध्ये एक भाग तुमचा 5,000चा आहे. 5 3 किती आलं? 15. बरोबर का रे? 5 3 किती आलं? 15. असं येते का बघतोय बरं का, चेक करतोय. मग 35,000 वजा तुम्हाला करायचे 15,000. किती करायचे? 15,000. 0. बरोबर का रे? 0 0 0. किती आले? 2. तुम्हाला मिळाले 20,000. किती मिळाले? 20,000. चला 20,000 आलं का चेक करून घ्या. म्हणजे हाय असं 75,000 रुपये जरी ठेवले तुम्ही तर काही प्रॉब्लेम नाहीये. उत्तर तुमचं थोडंसं वेगळं येईल. लक्षात ठेवा. पण सरासरी म्हणल्यामुळे मी ते सगळं घेतलं. बाय ऑप्शन कसं गेला? ऑप्शन मध्ये हे आहे. लक्षात ठेवा. हे ठोकून द्या. सरासरी म्हणल्यावर ते ऍव्हरेज मध्ये लक्षात ठेवा मिळालेलं आहे त्यांना. म्हणून मी एकूण रक्कम काढली. वा तिघाला किती मिळाली सरासरी म्हणजे एकूण रक्कम किती असं मी केलं. नाही केलं तरी सुद्धा चालेल. काही गरज नाही त्याची. ए बी सी व्यक्तींना दर महिन्याला पगाराचं गुणोत्तर 2 3 5 आहे. सी ला ए पेक्षा 7,200 रुपये जास्त मिळाले तर बी च्या पगाराचे वार्षिक उत्पन्न काय? वार्षिक विचारलं पण हे मंथली दिले तुम्हाला गुणोत्तर. ए आहे, बी आहे आणि सी आहे. यांचं गुणोत्तर किती आहे? 2 3 किती आहे तुमचं? 5 आहे. बरोबर करे. ती म्हणते सी ला ए पेक्षा. सी किती आहे तुमचा? 5. ए किती आहे तुमचा? 2. दोघातला फरक किती आहे? 7,200. सी ला ए पेक्षा 7,200 जास्त मिळतात म्हणजे दोघांच्या पगारामधला तो फरक आहे 7,200. 5 मधून 2 गेला किती आला? 3. 3 बरोबर आलं 7,200. बरोबर का? 3 1 3 3 2 6 राहिलं 1. 3 चोक 12 वरचे 2 0. एक भाग आला तो एक भाग आला 2,400चा. एक भाग किती आला? 2,400 आला. मग ती म्हणते बी चा पगार किती? बी चा महिन्याचा पगार काढूया. महिन्याचा पगार काढूया. मंथली पगार काढूया. महिन्याचा पगार
कसं काढणार? बी चे भाग किती आहेत रे? 3 आहेत. एक भाग किती आहे तुमचा? 2400चा आहे. 24 3 किती आलं? 72 वरचे 2 शून्य 7200. बीचा पगार 7200, पण म्हणतोय तो वार्षिक पगार किती? याला काय करावं लागेल माहिती का? हा मंथली पगार आला, याला गुणावं लागेल 12 ने. 12 दोन्ही 24, हातच्याला गेला 2 तुमचा. 12 84, 84 2 किती आलं? 86 वरचे 2 शून्य 86,400. बीचा वार्षिक उत्पन्न जे आलं ते वार्षिक उत्पन्न आलं 86,400. चला आलं का? चेक करून घे. 86,400. चला जाऊया पुढं. नेक्स्ट टाईप क्रमांक 13. बघा, जर ए 3A बरोबर 4B बरोबर 6C, तर ABCचं गुणोत्तर काय विचारलंय? एक गोष्ट लक्षात ठेवा, ए चं गुणोत्तर लिहायचं काय माहिती? हा 3 गुणाकाराला इकडे भाकर, इकडे 1 असतो. 3 गुणाकाराला जाईल, इकडे जाईल भागाकाराला, 1/3 आला. पुन्हा बी बरोबर तसंच लक्षात, 1 किती आला? 4 म्हणायचं. 4 गुणाकाराचा इकडे भाग करायला. आणि सी बरोबर म्हणायचं 1 किती? 6. 6 गुणाकारात जाईल भाग करायला. मग आता काय करायचं माहिती का? छेद समान करून, म्हणजे गुणोत्तर एकास 1/3 1 किती आलं? 4. 1 किती आलं तुमचं? 6. हे गुणोत्तर कोणाचं आलं? ए, बी आणि सी चं गुणोत्तर आलं. कळतं ना मी काय सांगतोय ते? मग आता काय करायचं? एलसीएम काढायचा. यापैकी संख्या मोठी कुठली? 6. 6ला 3 भाग जाईल पण 4 जात नाही. 12 घेतलं. 12ला लक्षात तिन्ही संख्येनं भाग जातो. याचा अर्थ इथं लिहायचं 1/3 गुणाकारामध्ये 12. पुन्हा लिहायचं 1/4 गुणाकारामध्ये 12. पुन्हा लिहायचं 1/6 गुणाकारामध्ये 12. आता भाग द्या. 3 चोक 12, इथं आले 4. 4 त्रिक 12 आणि 6 दोन्ही 12. ए बी आणि सी यांचं गुणोत्तर आलं 4/3 ए बी सी यांचं गुणोत्तर आलं 4/3 आलं का? चेक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन सेम टू सेम लक्षात ठेवा. तसं इथं काय लिहिलं तुमचं? ए बी आणि सी यांचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. बरोबर कर. मी सांगितलं 1 लिहायचा 2. जर तुम्हाला अशी मांडणी दिसली 2A 3B 4C, तर मांडणी काय लिहायची? 2 गुणाकाराचा भाग करायला लिहायचा. पुन्हा 1/3 आलं तुमचं आणि 1 किती आलं तुमचं? 4. 4 गुणाकाराचा भाग करायला, म्हणजे 1/4 मध्ये मांडणी करायची. तुम्हाला असं फॉर्मॅट मध्ये दिसलं की अशीच मांडणी करायची. आता छेद समान करायचं लक्षात ठेवा. मग काय? एलसीएम काढायचं. 4 4ला 2 न जातो पण 3 जात नाही. 8 घेतलं जात नाही. 12 12ने लक्षात ठेवा सगळीकडे भाग जातो. 12ला 2 न जातो, 3 जातो, 4 ने भाग जातो. म्हणजे इथं लिहायचं 1/2 गुणाकारामध्ये 12. इथं लिहायचं 1/3 गुणाकारामध्ये 12 आणि 1/4 गुणाकारामध्ये लिहायचं तुमचं 12. आता भाग द्या. इथं किती आलं? बेसक्क 12, 3 चोक 12 आणि 4 त्रिक 12. ए बी सी यांचं गुणोत्तर आलं 6/4. ए बी सी यांचं गुणोत्तर आलं 6/4. आलं का? चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. 3A 5B 6C, तर एबीसी बरोबर किती सांगितलंय? ए बी आणि सी यांचं गुणोत्तर काढायचं आहे तुम्हाला. तर ए लिहायचा 1/3, बी लिहायचा 1/5, सी लिहायचा 1/6. छेद समान करून घ्या. छेद समान करण्यासाठी तिन्हीपैकी मोठी संख्या कुठली? 6. 6ला लक्षात ठेवा 6ला 3 भाग जातो, 5 न जात नाही. 12ला 5 न जात नाही. 18ला 5 न जात नाही. 24ला 5 न जात नाही. 30 30ला 3 न पण जातो, 5 न पण जातो आणि 6 न पण जातो. याचा अर्थ एलसीएम जो आला तो एलसीएम किती आला तुमचा? 30. म्हणजे छेद समान होणार तुमचा 30. हिता आला 1/3 गुणाकारामध्ये 30. हिता आला 1/5 गुणाकारामध्ये 30 आणि हिता आला 1/6 गुणाकारामध्ये 30. आता भाग द्या. 3 1 3 3 0 0. ओके. 5 सक्क 30 आणि 6 पंचे 30. ए बी सी यांचं गुणोत्तर आलं 10 6 5. ए बी सी यांचं गुणोत्तर आलं 10 6 5. चला क्लिअर.
नेक्स्ट क्वेश्चन, टाईप क्रमांक 14. दोन संख्या 2/5च्या प्रमाणात प्रत्येक संख्या 8ने वाढवली, त्यांचे गुणोत्तर एकाच दोन होते, तर त्या संख्या कोणत्या? इथं तुम्ही ना समीकरण तयार करत बसू नका, एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो कशा पद्धतीने सोडवायचं. इथं लिहायचं 2/5. दोन संख्या इथं 2/5च्या प्रमाणात प्रत्येक संख्येमध्ये 8 मिळवायचं. 8 मिळवा, 8 मिळवा. 8 मिळवल्यानंतर गुणोत्तर किती होते? एकाच दोन. इथं लिहा एकाच दोन. बस ही मांडणी करा. कशी मांडणी केली लक्षात आलं तुमच्या? इथं दोन संख्येचं गुणोत्तर 2/5 आहे, 2/5 लिहिलं. ती म्हणते प्रत्येक संख्येमध्ये 8 मिळवा. 8 मिळवलं, 8 मिळवलं इथं. आणि मग 8 मिळवल्यानंतर गुणोत्तर एकाच किती होते? 2 होते. मग आता काय करायचं? फरक सेम आहे का बघा. 5 3 इथं फरक सेम नाही, याचा अर्थ क्रॉसमध्ये गुणाकार करा. क्रॉसमध्ये गुणाकार करा. 5 1 5 आलं, बे दोन्ही किती आलं? 4 आलं. इथं प्लस 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 दिसतंय, मायनस करायचं. बघा, प्लस 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 दिसतंय, मायनस करायचं. मायनस 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 दिसतंय, मायनसच करायचं. प्लस मायनस दिसतंय तर प्लस करायचं. मी काय म्हणतोय? प्लस 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 सगळीकडे दिसतंय, मायनस करा. मायनस मायनस दिसतंय, प्लस. मायनस मायनस दिसतंय, मायनसच करा. ओके, पण प्लस मायनस दिसतंय तर प्लस करा. मग इथं आलं तुमचं मायनस. बरोबर. आता याचा गुणाकार 8 दोन्ही किती? 16. वजाच करायचं, कारण इथं प्लस आहे, इथं पण प्लस आहे. इथं करा तुमचं काय आलं? 8 1 8. 5 4 गेला 1, 16 8 गेला 8. एक भाग कितीचा आला? 8चा. एक भाग कितीचा आला? 8चा आला तुमचा. मग आता संख्या विचार, त्या दोन संख्या कोणत्या? पहिली संख्या काढण्यासाठी पहिल्या संख्येचं गुणोत्तर 2 आहे, त्या 2ला 8 ने गुणा. 8 दोन्ही किती आलं? 16. पुन्हा दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर 5 आहे, 5ला एक भाग कितीचा? 8 ना 8 न गुणा. 8 पंचे किती आलं? 40. एक संख्या 16 आली, दुसरी संख्या आली 40. आली का? चेक करून घ्या. एक संख्या आली 16, दुसरी संख्या आली 40. जर तुम्हाला ही मेथड नसेल, दुसरी मेथड पाहिजे असेल, तुम्ही दुसऱ्या मेथडनं कसं जाऊ शकता? दोन संख्या 2/5 आहे, तर दुसरी संख्या मानायची, पहिली संख्या मानायची 2x आणि दुसरी संख्या मानायची 5x. ओके, दोन संख्येचं गुणोत्तर किती आहे तुमचं? 2/5 आहे, तर पहिली संख्या 2x माना, दुसरी संख्या, पहिली संख्या 2x माना, दुसरी संख्या 5x माना. ती म्हणते काय? प्रत्येक संख्येमध्ये 8 ऍड केलं, 8 न वाढवा. प्रत्येक संख्या 8 ने वाढवल्यास गुणोत्तर एकाच दोन म्हणजे 1/2 मिळते. बस हे कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. क्रॉस मध्ये गुणाकार करायचा. बे दोन्ही किती आलं? 4x आलं. बे 8 किती आलं तुमचं? 16 आलं. बरोबर. 5 ने 1 ला गुणलं, इकडं 5x आलं, अधिक 8 1 8 आलं. x x जवळ घ्या, 5x हाय असलेला 4 प्लस मध्ये इकडे जाईल तुमचा मायनस. हा 16 लिहिला, 8 प्लस मध्ये इकडे आला तुमचा मायनस. 16 8 गेला 8, 8 बरोबर 5 4 गेला 1. x बरोबर आलं तुमचं 8. आलं का? एक भाग 8चा आला का? बरोबर तुमचा आला की. मग आता काय करायचं? पहिली संख्या 2x मानली, 2x. दुसरी संख्या 5x मानली. 2 ला x आलाय 8, 8 दोन्ही आलं 16. 5 ला x आलाय 8, 8 पंचे किती आलं? 40. पहिली संख्या 16, दुसरी संख्या किती भेटली? 40 भेटली. चलो, कुठलीही मेथड वापरा, मला असं वाटतं की ह्यापेक्षा ही सोपी आहे, कळून जाते. फक्त प्लस प्लस दिसलं की मायनस करा, मायनस मायनस दिसलं की मायनसच करा, ह्याची काळजी घ्या फक्त, बस. आणि फक्त प्लस कुठं दिसते, कुठं तर मायनस दिसते, मग मात्र लक्षात ठेवा, तिथं काय करा? प्लस करा. चला, नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. दोन संख्या 3/4 या प्रमाणामध्ये आहेत. दोन संख्या 3/4 या प्रमाणात प्रत्येक संख्या 10 न वाढवली, प्रत्येक संख्या 10 न वाढवली की गुणोत्तर 5/6 होते. गुणोत्तर किती होते? 5/6. तिरकस गुणाकार करा. आता इथं तुमचा ह्यांचा गुणाकार करा. ह्यांचा 5 चोक आलं 20, साइन त्रिक आलं 18, वजा 18 करायचं बरं का, प्लस प्लस आहे. इकडं 10 सक्का आलं 60 आणि 10 5 आलं तुमचं 50. 20 18 गेले 2, 2 बरोबर 10, 60 वजा 50 केलं आले 10. बे 1 बे, बे पंचे 10. एक भाग किती आला तुमचा? 5 आला. विचारले एक भाग 5 आला, ती म्हणते संख्या कोणत्या? पहिली संख्याचं गुणोत्तर किती आहे मला सांगा? 3 आहे. 3 ला गुणायचं, हे घ्यायचं गुणोत्तर बरं का, हे गुणोत्तर 3 ला गुणायचं 5 न, 5 त्रिक आले 15. दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर 4 आहे, एक भाग 5 आहे, 5 न गुणा, 4 पंचे 20. पहिली संख्या 15, दुसरी संख्या 20. नसेल तर समीकरण मांडून देतो, तुम्ही ते करू शकता कॅल्क्युलेशन. पहिली संख्या 3x मांडली आणि दुसरी संख्या 4x मांडली. का रे? दोन संख्येचं गुणोत्तर 3/4 आहे. ती म्हणते प्रत्येक संख्येमध्ये 10 ऍड केलं, 10 न वाढवली आणि मग गुणोत्तर भेटते 5/6. हे समीकरण सोडवा, तुम्हाला आन्सर 15 आणि 20 संख्या येऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही.
चार्जिंग झालं, चार्जिंग मिनिट नाही. दोन संख्या 2:7 या प्रमाणात आहे. जर प्रत्येक संख्या 12ने वाढवल्यास त्यांचे गुणोत्तर एकाच दोन होते, तर त्या संख्या कोणत्या म्हणते? दोन संख्या आहेत, त्या दोन संख्येचं गुणोत्तर 2:7 आहे. प्रत्येक संख्या 12ने वाढवायचे, मग गुणोत्तर किती बनते? एकास 2 बनते तुमचं. क्रॉस गुणाकार करा. 7 एके 7, 2 दोन्ही 4 वजा 4 बरोबर. क्रॉस गुणाकार 12 दोन्ही 24 वजा 12 एके 12. पुढे 7 वजा 4 केले 3 आले, 3 बरोबर. 12तून 24 मधून 12 गेले, राहिले तुमचे 12. 3 एके 3, 3 चोक 12. एक भाग किती चाला रे? 4 चाला. एक भाग 4 चाला. त्या दोन संख्या काढायला सांगितल्या. पहिल्या संख्येचं गुणोत्तर आहे 2. 2 गुणाकारामध्ये किती आलं? 4. 4 दोन्ही 8. दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर आहे 7. 7 गुणाकारामध्ये 4. 7 चोक आलं 28. पहिली संख्या 8 आली, दुसरी संख्या किती आली? 28 आली. जर समीकरण बनवायचं असेल तर कसं बनवू शकता? दोन संख्येचं गुणोत्तर 2:7 आहे, तर पहिली संख्या 2x, दुसरी संख्या 7x. प्रत्येक संख्या 12ने वाढवा. प्रत्येक संख्या 12ने वाढवले, नवीन गुणोत्तर 1 किती होते? 2 होते. हे समीकरण सोडवा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याचं शॉर्टकट मी इकडे केले, तुमच्या लक्षात येतं ना? हेच लक्षात ठेवा, शॉर्टकट मी इकडे केलेलं आहे, त्यामुळे जास्त दिमाग लढत बसू नका. दोन संख्यांचं गुणोत्तर 2:3 आहे. जर प्रत्येक संख्या 6ने कमी केल्यास त्यांचे गुणोत्तर 3:5 होईल, तर त्या संख्या काय? दोन संख्याचं गुणोत्तर 2:3 आहे. प्रत्येक संख्या 6ने कमी करतोय. प्रत्येक संख्या 6ने कमी करतोय, नवीन गुणोत्तर 3:5 होते. 6ने कमी केल्यानंतर क्रॉस मध्ये गुणाकार करा. 3 त्रिक किती आलं तुमचं? 9 आलं. 5 दोन्ही किती आलं तुमचं? 10 आलं. अजून 5 दोन्ही 10 घेतो अगोदर, मग 3 त्रिक 9 घेतो बरोबर. मी सांगितलं मायनस जरी असलं तरी तुम्ही शेवटी मायनसच करायचं. 6 पंच किती आलं? 30 आलं. आणि साइन त्रिक किती आलं तुमचं? 18 आलं. 10तून 9 गेला 1, आणि इकडे राहिले तुमचे 12. किती राहिले तुमचे? 12. 30तून 18 गेले, 12 राहिले. एक भागाला 12चा, तुम्हाला त्या संख्येचं गुणोत्तर 2:3 आहे. 2 ला गुणा 12ने, 12 दोन्ही आलं 24. 3 ला गुणा 12ने, 12 दोन्ही 24, 12 ते किती आलं? 36. पहिली संख्या 24, दुसरी संख्या 36. हलकाचे करून घ्या. 24 आणि 36. 13 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 2 बरोबर. चार्जिंग नाही, त्या चार्जिंग होते. जा अभ्यास कर. सरनी अभ्यास दिला ना, गो. चला, टाईप क्रमांक 15. इकडं इथं बाह्य कोण आणि आंतरकोणाची कन्सेप्ट लक्षात ठेवा. हा तुमचा त्रिकोण आहे, हे तुमच्या आतले कोण आहेत लक्षात ठेवा. हे काय झाले माहिती आहे? हे सगळे जे झाले ना, हे सगळे लक्षात ठेवा. हे आंतरकोण झाले. हे काय झाले? तुमचे आंतरकोण झाले. आंतरकोणाच्या मापांची बेरीज ही लक्षात ठेवायचं 180 असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180. म्हणजे आंतरकोणाच्या मापांची बेरीज 180 असते. हे झाले तुमचे लक्षात ठेवा. हे झाले तुमचे बाहेरचे कोण. हा काय झाला? तुमचा बाहेरचा कोण झाला, लक्षात ठेवा. हा बाहेरचा झाला, हा बाहेरचा झाला, आणि हा सुद्धा बाहेरचा झाला. मला सांगा, तर लिहितो. त्रिकोणाच्या आंतरकोणाच्या मापांची बेरीज, आंतरकोणाच्या मापांची बेरीज, बेरीज 180 असते. त्रिकोणाच्या आंतरकोणाच्या मापांची बेरीज 180. तिन्ही आंतरकोणाच्या मापांची बेरीज 180 असते. त्रिकोणाच्या पुढचा मुद्दा लक्षात काय ठेवायचं माहिती का? त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापांची बेरीज, बाह्य कोणाच्या मापांची बेरीज 360 असते. किती असते? 360 असते. आंतरकोणाच्या मापांची बेरीज 180 असते, लक्षात ठेवायचं. आणि बाह्य कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 360 असते.
ज्या त्रिकोणाचा बघा मी काय म्हणतो, ज्या त्रिकोणाचा बाह्य कोन मोठा, ज्या त्रिकोणाचा बाह्य कोन मोठा, बघा ज्या त्रिकोणाचा बाह्य कोन मोठा त्याचा आंतरकोन लहान असतो, त्याचा आंतरकोन लहान असतो, आंतरकोन लहान असतो. काय म्हणतो लक्षात येते, ज्या त्रिकोणाचा बाह्य कोन मोठा असतो त्या त्रिकोणाचा आंतरकोन लहान असतो, आणि ज्या त्रिकोणाचा बाह्य कोन लहान, बाह्य कोन लहान त्या त्रिकोणाचा त्याचा आंतरकोन मोठा असतो, आंतरकोन मोठा असतो. एवढ्या 4 कन्सेप्ट लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेला येतो, चुकणार नाही. त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 असते, त्रिकोणाच्या बाह्य कोनांच्या मापांची बेरीज 360 असते. त्रिकोणाचा बाह्य कोन मोठा असेल तर लक्षात ठेवा त्याचा आंतरकोन लहान असणार, आणि त्रिकोणाचा बाह्य कोन लहान असेल तर त्याचा आंतरकोन कसा असणार, मोठा असणार. या आता मेन प्रश्नाकडे देऊ द्या. काय म्हणतोय प्रश्न बघा. आता तुमचा प्रश्न काय म्हणतोय बघा, त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या मापांचं गुणोत्तर जे आहे तर 3 7 60 आहे. जर त्या आंतरकोनापैकी सर्वात मोठ्या आंतरकोनाचं माप किती, सर्वात मोठ्या आंतरकोनाचं माप काढायचं, त्रिकोणाचा बाह्य कोन अगोदर लहान काढावा लागेल. त्रिकोणाचा बाह्य लहान कोन कडून घ्या तुमच्या. मग कसा करायचा, आपल्याला माहित आहे त्रिकोणाच्या बाह्य कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 360, म्हणजे 3 + 7 + 8 बरोबर किती आलं तुमचं, 360. का रे, हे 3 7 + 8 का केलं, कारण त्रिकोणाच्या बाह्य कोनांच्या मापांचं ते गुणोत्तर आहे. मग 8 आणि 7 किती आले तुमचे, 15, 15 आणि 3 किती आले, 18, 18 बरोबर आलं तुमचं 360. एक भाग 18 × 18, 18 × 2 36, एक भाग कितीचा आला, 20 आला. आपल्याला विचारले सर्वात मोठा आंतरकोन कोणता, सर्वात मोठा आंतरकोन काढायचा, याचा अर्थ तुम्हाला बाह्य कोन लहान काढावं लागेल, कारण ज्या त्रिकोणाचा बाह्य कोन लहान असतो त्याचा आंतरकोन मोठा असतो. बाह्य लहान कोन काढायचा तुम्हाला, बाह्य लहान कोन म्हणजे लहान गुणोत्तर, म्हणजे लहान गुणोत्तर कुठलं आहे तुमचं, 3, म्हणजे लहान बाह्य कोन निघेल तुमचा, लहान बाह्य कोन. का रे, गुणोत्तर लहान तो लहान बाह्य कोन तुमचा, मग गुणोत्तर आहे तुमचं 3, 3 गुणाकारामध्ये किती आलं, 20, एक भाग 20 आला, 20 3 किती आलं, 60. लहान बाह्य कोन किती आला तुमचा, 60 अंशाचा आला. लहान बाह्य कोन जो आला तो किती अंश झाला, 60 अंशाचा आला. मग विचारले मोठा अंतरकोन किती, मोठा अंतरकोन काढायचा आहे तुम्हाला. मोठा अंतरकोन काढण्यासाठी आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असते, 180 असते, वजा लहान बाह्य कोन करा, किती आहे तुमचा, 60 आहे. 180 मधून 60 गेला, राहिला किती, 120. मोठा अंतरकोनाचं माप आलं 120, मोठ्या अंतरकोनाचं माप आलं 120. चला, क्लिअर का, सांगितलेला कन्सेप्ट लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न निघून जातील. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन. चलो, एका त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं गुणोत्तर 2 3 4 आहे, तर त्रिकोणाचा सर्वात लहान आंतरकोन, तुम्हाला सर्वात लहान आंतरकोन काढायचा, याचा अर्थ ज्याचा बाह्य कोन, ज्या त्रिकोणाचा बाह्य कोन मोठा असतो त्याचा आंतरकोन लहान असतो, म्हणजे बाह्य कोन मोठा काढा, आंतरकोन निघून जाईल तुमचा. मग इकडे बाह्य कोनाच्या मापांचं गुणोत्तर किती आहे, 2 आहे, 2 + 3 + 4, आणि त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या मापांची बेरीज किती असते, 360 अंश असते. 4 आणि 3 आले 7, 7 आणि 2 आले तुमचे 9, 9 बरोबर आले तुमचे 360. 9 चोक 36, वरचा 0, एक भाग जो आला ना तो एक भाग आला 40चा, किती आला, 40 आला. एक भाग जो आला तो आला 40चा. मग आपल्याला काय करायचं, मोठा बाह्य कोन काढायचा, का लहान आंतरकोन काढायचा आहे, म्हणजेच तुम्हाला मोठा बाह्य कोन काढावा लागेल, कारण ज्या त्रिकोणाचा मोठा बाह्य कोन त्याचा लक्षात आंतरकोन लहान असतो, म्हणजे मोठा बाह्य कोन काढून घ्या. मग कसं काढणार तुम्ही मोठा बाह्य कोन, मोठं गुणोत्तर बघा, मोठं गुणोत्तर कुठलं आहे, 2 3 4 पैकी 4 आहे, 4 गुणाकारामध्ये एक भाग कितीचा आहे, 40 आहे, 4 × 4 किती आलं, 16, 160 अंश आलं. मोठा बाह्य कोन झाला तो किती आला, 160 अंशाचा आला. मग म्हणते लहान अंतरकोन काढा. लहान अंतरकोन काढण्यासाठी, लहान अंतरकोन काढण्यासाठी आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 असते, 180 वजा मोठा बाह्य कोन, मोठा बाह्य कोन किती आहे तुमचा, 160, राहिलं तुमचं 20 अंश. लहान अंतरकोनाचं माप आलं 20 अंश, किती आलं, 20 अंश आलं का.
चेक करून घ्या. चला जाऊया पुढचा क्वेश्चन. एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं गुणोत्तर 3 7 60 आहे, त्याप्रमाणे तर त्यांच्या आंतरकोणाचं गुणोत्तर किती? आता काय करूया, आंतरकोण काढा, सगळेच आंतरकोण काढायचे. अगोदर काय करूया आपण माहित आहे का, बाह्य कोण सगळे काढूया. बाह्य कोण काढूया. बाह्य कोणाच्या मापांची बेरीज आपल्याला माहित आहे, 3 + 7 + 8 बरोबर किती असते? 360 अंश असते. 15 15 3 आले 18, 18 बरोबर 360 अंश. 18 1 18, 18 2 36, एक भाग आला 20. एक भाग किती आला? 20. आता पहिल्यांदा बाह्य कोण काढूया, सगळे बाह्य कोण काढूया आपण. बाह्य कोण काढूया अगोदर. पहिला बाह्य कोण काढतो मी इथं बघा. बाह्य कोण, बाह्य कोणाचं गुणोत्तर 3 आहे. 3 गुणाकारामध्ये 20 न गुणा, किती आलं तुमचं? 60 अंश आलं. दुसरा बाह्य कोण, दुसऱ्या बाह्य कोणाचं गुणोत्तर 7 आहे. 7 गुणाकारामध्ये 20 आलं. 7 2 14, 140 अंश झाला दुसरा बाह्य कोण. तिसरा बाह्य कोणाचं गुणोत्तर 8 आहे. 8 गुणाकारामध्ये किती आलं? 20 आलं. 8 2 किती आलं? 16, 160 अंश आलं. मग काय म्हणते आता, अंतर कोण काढून घ्या. ह्याचा अंतर कोण काढा, ह्याचा अंतर कोण काढा, ह्याचा अंतर कोण काढा. अंतर कोण. मग अंतर कोण काढण्यासाठी तुम्हाला माहित आहे, अंतर कोण काढण्यासाठी आंतरकोणाच्या मापांची बेरीज 180 असते. 180 मधून बाह्य कोण वजा करा, 60 वजा करा. 180 मधून बाह्य कोण 140 वजा करा. 180 मधून 160 तुमचा काय करा, वजा करा. का? तो बाह्य कोण आहे. 180 मधून बाह्य कोण वजा केला की अंतर कोण निघून जाईल तुमचा. हित वजाबाकी किती आली तुमची, हित वजाबाकी किती आली तुमची? 160 वजा 180 वजा 60 केलं तर 100 किती आलं तुमचं? 20 अंश आलं. 180 वजा 140 केलं तर किती आलं तुमचं? 40 अंश आलं. बरोबर का रे. आणि 180 वजा 160 केलं किती आलं तुमचं? 20 अंश आलं. आलं का 180 बरोबर. तुमच्या आंतरकोणाच्या मापांची बेरीज किती? ते 180 असते. ती म्हणते आंतरकोणाचं गुणोत्तर किती? गुणोत्तर काढायचं 120, 40 आणि किती आला तुमचा? 20. 0 0 0 कॅन्सल तुमचा. बे 1 बे, बे 2 4, बे 1 12, बे 1 बे, बे 2 4, बे 1 12. गुणोत्तर जे भेटलं ते गुणोत्तर भेटलं 6 2 1, 6 2 1, 6 2 1 आलं का? चेक करून घ्या. 6 2 1. चला क्लिअर करे बाबा. 6 2 1 इथपर्यंत क्लिअर करे बाबा. अशा पद्धतीनं आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.